नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फारुख तडवी द मॅकटेक गाईड या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण हॅमर या टूलविषयी माहिती बघणार आहोत. हॅमरची व्याख्या, मटेरियल, भाग, प्रकार, उपयोग व काळजी याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. थंड किंवा गरम जॉबला हवा तो आकार देण्याकरता, तसेच फिटिंग करणे, फोर्जिंग करणे, रिवेटिंग करणे, बेंडिंग, चिपिंग इत्यादी प्रक्रिया घडवून आणण्याकरता वापरण्यात येणाऱ्या टूल्सला आपण हॅमर असे म्हणतात. धातूंपासून बनवलेल्या सर्व हॅमर हे हाय कार्बन स्टील, ड्रॉप फोर्स कार्बन स्टील, अलाय स्टील किंवा कास्ट स्टीलपासून बनवलेले असतात. हॅमरचे पार्ट पिन, चीक, नेक, फेस, पोल, हँडल व आय होल असे हॅमरचे पार्ट असतात. सर्वप्रथम पेन. स्ट्रायकिंग फेसच्या अपोजिट बाजूस हा जो डिझायनिंग केलेला वेगवेगळा भाग असतो, या भागास पिन असे म्हटले जाते. या भागाद्वारे खिळ्यांना काढणे, तसेच धातूला आकार देणे, चिपिंग करणे, रिवेटिंग करणे इत्यादी कार्य पूर्ण केले जातात. यानंतर मित्रांनो, चीक. ज्या हॅमरच्या भागावर कंपनीचा लोगो, कंपनीचे नाव, वजन पंच केलेले असतात, त्या भागास चीक असे म्हणतात. चीकच्या खालील बाजूस हा वक्र केलेला जो भाग आहे, या भागास नेक असे म्हटले जाते. त्याच पद्धतीने ज्या भागाद्वारे जॉबच्या पृष्ठभागावर स्ट्रायकिंग केली जाते किंवा हॅमरिंग केले जाते, त्या भागाला फेस असे म्हणतात. फेसला स्ट्रायकिंग फेस असेही म्हटले जाते. यानंतर नेक व स्ट्रायकिंग फेस यामधील हा जो भाग असतो, या भागास आपण पोल असे म्हणतात. यानंतर मित्रांनो, हँडल. लाकडापासून बनवलेला, तसेच हॅमरद्वारे होणारे कार्य पूर्ण करण्याकरिता, तसेच हॅमरला ऑपरेट करण्याकरिता हॅमरवर दिलेल्या भागाला हँडल असे म्हणतात. हा हँडल गोल न देता अंडाकृती या आकारामध्ये दिलेला असतो. यानंतर हॅमरच्याच समोरील भागावर ज्या भागात हँडल बसवले जाते, त्या भागास आयहोल असे म्हणतात. हँडल आयहोलमध्ये बसवताना वेजेसचा वापर केला जातो. वेजेसमुळे हँडल आयहोलमध्ये मजबूतीने घट्ट बसवले जाते. हॅमरचे वर्गीकरण. हॅमरचे वर्गीकरण 3 पद्धतीमध्ये केले जातात. त्याच्या पिनद्वारे होणारे प्रकार, मटेरियलद्वारे होणारे प्रकार व हॅमरला ऑपरेट करण्याच्या पद्धतीनुसार प्रकार. पिनद्वारे हॅमरचे बॉल पेन, क्रॉस पेन, स्टेट पिन व स्लॅज हॅमर असे प्रकार पडतात. तसेच मटेरियलनुसार रॉ हेड हॅमर, मॅलेट हॅमर, तसेच सॉफ्ट हॅमर असे प्रकार पडतात. तसेच वापरण्यात येणाऱ्या पॉवरनुसार इलेक्ट्रिक, न्यूमॅटिक व स्टीम टाईप असे 3 प्रकार पडतात. बॉलपेन हॅमर. या पद्धतीच्या हॅमरचे पिन हे अर्धगोलाकार बनवलेले असतात. तसेच या हॅमरद्वारे रिवेटिंग करणे किंवा सर्व दिशेने धातू पसरवणे किंवा इत्यादी जनरल कामाकरता या हॅमरचा वापर केला जातो. या पद्धतीचे हॅमर 125 ग्रॅम ते 1500 ग्रॅम इतक्या वजनापर्यंत उपलब्ध असतात. स्टेट पिन हॅमर. या हॅमरचे पिन हे हँडलशी समांतर अशा पद्धतीने बनवलेले असतात. या हॅमरद्वारे धातूला काटकोनात धातू पसरवणे, कोपरे असलेल्या ठिकाणी ठोककाम करणे इत्यादी कामांकरता या हॅमरचा वापर केला जातो. या हॅमरचा उपयोग सीट मेटल या व्यवसायात जास्त प्रमाणामध्ये केला जातो. क्रॉसपिन हॅमर. या हॅमरचे पिन हे हँडलशी काटकोनामध्ये बसवलेले असते. या हॅमरद्वारे एका रेषेत धातू पसरवणे
धातूच्या शीटला अथवा जॉबला आकार देणे इत्यादी कामाकरता या हॅमरचा वापर केला जातो. या हॅमरचा उपयोग शीट मेटल व्यवसायामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो. स्लॅज हॅमर. या हॅमरचे पिन हे स्ट्रायकिंग फेस प्रमाणेच दिलेले असतात. जास्त शक्तीने ठोककाम करणे अथवा धातू पसरवणे इत्यादी कामाकरता या हॅमरचा वापर केला जातो. या पद्धतीचे हॅमर 2 किलोग्राम ते 10 किलोग्राम इतक्या वजनापर्यंत उपलब्ध असतात. या हॅमरचा उपयोग लोहारकाम व्यवसायामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो. तसेच या हॅमरला घन असे म्हणतात. या हॅमरचे हँडल 60 सेंटीमीटर ते 90 सेंटीमीटर इतक्या लांबीपर्यंत उपलब्ध असतात. चिपिंग हॅमर. वेल्डिंग स्लॅग, स्पॅटर इत्यादी काढण्यासाठी या हॅमरचा वापर केला जातो. या हॅमरचे एक टोक सपाट व दुसरे टोक टेम्पर्ड अथवा शंकूसारखे दिलेले असतात. या हॅमरचा वापर बांधकाम व्यवसायात पाळकाम करणे तसेच वेल्डिंग कामात जास्त प्रमाणामध्ये केला जातो. या पद्धतीचे हॅमर फोर स्टीलपासून बनवलेले असतात. कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे हँडल या हॅमरवर बसवलेले असतात. रॉ हाईड हॅमर. या पद्धतीचे हॅमर दबलेल्या कच्च्या चामड्यापासून घट्ट गुंडाळी करून तयार केलेले असतात. वर्कपीसवर मऊ न मारणारा प्रहार देण्यासाठी या पद्धतीच्या हॅमरचा वापर केला जातो. मजबूत तसेच नियंत्रण आघातासाठी या पद्धतीचे हॅमर ओळखले जातात. या हॅमरद्वारे स्ट्रायकिंग केल्यानंतर रिबाउंडिंग फार कमी जनरेट होत असतात. तसेच स्ट्रायकिंग केल्यानंतर जॉबच्या पृष्ठभागावर या हॅमरद्वारे कुठलेही नुकसान अथवा डॅमेज होत नाही. नाजूक मटेरियलच्या शीटवर तसेच कातडी वस्तूवर या पद्धतीच्या हॅमरचा वापर केला जातो. मॅलेट. रबर, प्लॅस्टिक, लाकूड इत्यादीपासून या पद्धतीचे हॅमर बनवलेले असतात. कामाच्या आवश्यकतेनुसार उदाहरणार्थ पिस्टन बसवणे, बेरिंग बसवणे, फ्लोरिंग कामाकरता तसेच टाईल बसवणे, ग्लास फिटिंग करणे इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलेल्या मॅलेटचा वापर केला जातो. सॉफ्ट फेस हॅमर. या हॅमरचे स्ट्रायकिंग फेस हे कामाच्या आवश्यकतेनुसार चेंज करता येतात. वेगवेगळ्या कामांकरता वेगवेगळ्या पद्धतीचे हॅमर वापरण्याऐवजी एकाच हॅमरद्वारे स्ट्रायकिंग फेस चेंज करून वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक कार्य एकाच हॅमरद्वारे पूर्ण केले जातात. या पद्धतीच्या हॅमरचे स्ट्रायकिंग फेस हे रबर, प्लॅस्टिक, लाकूड अथवा स्टीलपासून तयार केलेले असतात. इंजिनिअरिंग विभागाशी संबंधित सर्व व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलेल्या सॉफ्ट फेस हॅमरचा वापर केला जातो. पॉवर हॅमर. या हॅमरला आपण मेकॅनिकल फोर्जिंग हॅमर किंवा ओपन डाय पॉवर फोर्जिंग हॅमर असेही म्हणतात. आपण आकृतीमध्ये बघू शकतात. या हॅमरला मेकॅनिकल हॅमर असे म्हणतात. तसेच शेजारील असलेली या हॅमरला आपण स्टीम हॅमर असे म्हणतात. यानंतर या पद्धतीच्या हॅमरला आपण न्यूमॅटिक हॅमर असे म्हणतात. या पद्धतीच्या हॅमरला ऑपरेट करण्याकरिता स्टीम, विद्युत किंवा न्यूमॅटिक पद्धतीने ऊर्जा घेऊन हॅमरिंगच्या कामावर वेग वाढवला जातो व हॅमरिंगद्वारे स्ट्राईक करून वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब पूर्ण केले जातात. 19व्या शतकात 11 किलोग्राम ते 227 किलोग्रामपर्यंत मेकॅनिकल हॅमरद्वारे अथवा न्यूमॅटिक हॅमरद्वारे स्ट्रायकिंग करून कार्य पूर्ण केले जात होते. यानंतर 20व्या शतकात अमेरिकेत सर्वप्रथम स्टीमवर चालणारे हॅमर बनवले गेले. त्या हॅमरला स्टीम हॅमर असे म्हणतात. या हॅमरचा उपयोग मास प्रोडक्शन किंवा ड्रॉप फोर्जिंगकरिता केला जातो. यानंतर हॅमरची निगा व काळजी. हॅमरचे हँडल हे
आय होलमध्ये घट्ट बसवलेले आहे का हे काम करण्याअगोदर नेहमी चेक करावे. ते जर तुटलेले असेल अथवा सैल असेल तर अशा पद्धतीच्या हॅमरचा उपयोगात आणू नये. यानंतर हॅमरवर तेलकट पदार्थ, ग्रीस किंवा इतर घाण लागलेले अथवा साचलेले नसावे. यानंतर मित्रांनो, योग्य कामाकरता योग्य पद्धतीच्या हॅमरची निवड करणे फार महत्त्वाचे असते. नंतर हॅमरने आघात करताना किंवा पकडताना हँडलच्या कडेला अंतर ठेवून हॅमर धरावे. यानंतर जॉबवर लक्ष केंद्रित असताना हॅमरने आघात करावे. नंतर मित्रांनो, हॅमर वापरल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवावे, जेणेकरून हॅमरला गंज लागणार नाही. आपल्याला या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्याकरता किंवा नोटिफिकेशन मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.